पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले हळू हळू माधवा खूप दुखता का रे? हो हो थांब हा. आता पूर्वा ना हळदीचं दूध घेऊन येत तापी बरा वाटत तुका. आर्चीस अभिरामला फोन लागला का? मामा रिंग वाजते पण अभिदा फोन उचलत नाहीये. काका हे दूध पी. नकोय मला. माधव पी नको. बरं वाटेल. हळद घातलीये त्यात. घे रे बाबा घे. त्या हातात हॅलो अभिदा कुठे आहात? ओके ओके या तुम्ही लवकर. मामा डॉक्टर येतात. माधव डॉक्टर आले की आता व्यवस्थित ड्रेसिंग करतील. हा माधवा या सगळा कसा झाला रे? मला काहीच लक्षात नाही. मी काल रात्री खाली होतो आणि अचानक कोणीतरी खांद्यावर वार करावा ना असं झालं अचानक. अरे पण रात्रीचा खाली किती गेला होतोस? अगं मला रात्री झोपच येत नव्हती म्हणून खाली आलो. म्हटलं झोप आली की वर जाईन. माका तर लय भीती वाटता. बघलास ना काय झाला ता? पण यो असो वार कोण करीत? अगं लागला असेल काहीतरी. अगं पण एवढी मोठी जखम कशी होईल? बघितलंस ना काल रात्री कसा रक्तबंबाळ झाला होता ते. रातच्या डॉक्टरांका बोलवूक भया होता. अहो आई पण एवढ्या रात्री कोण डॉक्टर येणार? या डॉक्टर. हेच पेशंट होत काय? हा हा होय होय हेच ते नाही म्हणजे मागच्या टायमात तुम्हीच होतास ना म्हणून विचारलंय. बरं कळतं काय झालं? इथे नाही हो इथे इथे हळू. हळूहळू आरडा नको माका भीती वाटता. अरे खूपच मोठी जखम आहो. काय झालं हो? रात्री काय झाला आठवत नाही पण अचानक वार झाला असं वाटलं आणि मी कोसळलो. पण कोणी केल्यान वार हो? ते काय माहिती नाही. पण माका वाटणार नाही माणसाने केलेली जखम असा तसा. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हो ह्या बघा ना ह्यांका काय झाला ता माहित नाही कोणी केल्यानता माहित नाही आणि ही जखम ह्यो वार केलेलो हा पण हात वर करून वार केलेलो असतो तर डोक्याक किंवा खांद्याक लागला असता. ह्यो अगदी हात उपटून काढतात तसा झालेला असा. ह्या माणसान केलेला नाही. कोणी केलंय ते नंतर ठरवू. नंतर शोधू. आपण आता तुम्ही उपचार तरी करू शकताय ना? हो करतोय पण तुम्ही पण बघून घ्यावा. हा वय बघतो. हा हाताची हालचाल होता नाही. हा मी मलमपट्टी करतोय. हा हा हळू हळू. वहिनीनू दिवसातून 2 वेळा पट्टी बदलूची लागतली. तुम्ही बदलशात काय मी येऊ? नको मी करीन. गोळी देत आहे. हा बाहेरचे 2 लिहून देत आहे. हा हे घ्या.
हे काय झालं? तुम्ही माझ्यात तर एक इंजेक्शन देतोय. हा? मागच्या यात तुमच्यामुळे मी इंजेक्शन देऊ शिकलोय. हा आठवता ना? आ, तुम्ही म्हणता असतं देत एक इंजेक्शन. द्या, टीटीचं द्या. हा डॉक्टर, अहो, हा. तुम्हाला इंजेक्शन द्यायची सवय जरी झाली असेल तरी मला इंजेक्शन घ्यायची सवय नाही ना हो झाली. होय तो होय. अहो समोर बघून द्या. नाही 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 समोर बघून नाही, आता मागे बघूनच इंजेक्शन देऊ शिकलेलो असं आहे मी. हा माधवराव, तुम्ही अजिबात घाबरा नको. अगदी मुंगळं चावल्यासारख्या होतला. हो. हा डॉक्टर आहे का काय? झाला. हो झालं. वहिनीनू, मागच्या वेळात ह्यांकाच ताप इल्लो आणि आता पण ह्यांच्या बरोबरच असा झालेला असा, तेव्हा काहीतरी बघून घ्यावा. हा तुम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू. तुम्ही या आता. हा हा हो चला डॉक्टर. हा वहिनी आधी सोडून येतो मी. हम्म. ह्या सगळा कोणी केला असात तर बघू वया. काही कुठे बघायला जायची गरज नाही. घरातच कोणीतरी केलेलं असणार. निलिमा, घरातलं कोण करेल? सगळी माणसं तर आपलीच आहेत. कोण करेल हे? मी नाही मारले माधवा. मी नाही काय केलंय. मी नाही काय केलंय. काय झालं? हं? सरिता, मी नाही मारलोय का माधवा? खरंच सांगताय. काल मी थोडा येऊन इलो होतोय. मका काहीच कळत नव्हतं, पण खरंच सांगते मी नाही मारले माधवा. अहो घाबरतास किती आ? तुम्ही काय केलाच नाही ना? नाही मी काय नाही केले. हो, माझा मोठो भाव होतो. मी कित्याक त्याका मारीन. तुमच्यात भांडणं होती, रागराग करू. किती असं कोण करणार? आता झाला तर मी नाही केलंय. आणि केला असतास तरी मी काय बोलले नसते. वय मारला असतास तरी मी ताठ मानेन मिरवले असते. काय बोलतोस या? एवढा त्यांनी केल्याने तरी तुम्ही त्यांचाच विचार करतास. त्यांनी कधी आपला विचार केलेलो हा काय? एवढ्या त्या जमिनीच्या तुकड्यान त्यांचं असं काय नुकसान होणार होता? पण नाही, रडगाणी गायले आणि आम्ही किती गरीब हाव त्या दाखवल्याने. आपल्यात नको आता ती जमीन. असाच करा. घाबरून मागेच रवा. सगळी जण सगळा घेऊन जाऊ दे. तुम्ही जबाब धरा. शेतीची कामं करा, घर सांभाळा आणि हातात भिकेचो वाडगो घेवा आणि आमच्याही हातात एक देवा. हाय बोलून तुमका पटणाऱ्यातला नाही हा. झाला तर बराच झाला म्हणायचा. सरिता, मी खरंच सांगते, मी नाही काय केलंय. नाही, नका माहित हा तुम्ही काय केला नाहीस ना. माझा विश्वास हा तुमच्या. तुम्ही घाबरू नको. मी असंय तुमच्या वांगडा. जखम जास्त आहे का? होय, जखम खूप खोल झालेली असा. मी मलमपट्टी केलं त्यांना वाटतला बा. पण काय हो, कसा झाला कोणाकच माहिती नाही. कसा नाही, माहिती नाही कोणालाच. इतक्या रात्री झाला म्हणजे घरातलाच कोणतरी असताना ना. किती पैसे झाले? पैसे आता काय ते देवा तुम्ही. हे घ्या. इतके हे घ्या.
हा गोळी येणार घेऊक सांगा आणि वातूड काय खाऊक देऊ नको हा. आणि ह्याच्यातला तुमका काय नाही कळला तर रघु काकांका विचारून घ्यावा. बघतो आम्ही काय करायचं. चला येतोय मी. आणि एक लक्षात ठेवा, पोलीस केस झाली तर माझा मात्र नाव घेऊ नको, कारण ह्या प्रकरण असा पोलिसांचा. तुमचं नाव नाही घेणार. हा चला येतोय मी. डॉक्टर साहेब हा बॅग घ्या ना. बॅग. गुरव काकांका विचारूचा काय ता इसरा नको हा, ता विचारून घ्या. बघतो मी. हा चला येतोय. हॅलो, सॉरी, काय झालं? तुम्ही फोन कट केला तरी मी लगेच परत केला. तुम्ही कामात असाल ना? नाही नाही, बोल. आई बाबा खूप खुश आहेत. इथे लग्नाची तयारी चालली. त्यांना तर लेकीसाठी काय करू आणि काय नको असं झालं. हॅलो, ऐकताय ना? हो ऐकतोय मी, बोल. मी पण खूप खुश आहे. मला ना काय बोलू तेच कळत नाही. ज्या दिवसाची इतके दिवस एवढी वाट पाहिली तो दिवस आता लवकरच येणार आहे. मी तुमच्या घरात येणार आहे. मी खूप काही ठरवलंय. मी छान अशी मेहंदी काढणार आहे आणि अंगावर दागिने असतीलच. हा, आता तुमच्या घरात तेवढे नसतील पण माझ्यासाठी खूप असतील. आया, मीच काय बोलतीये, तुम्ही पण तयारी सुरू केली असेल ना? तुम्ही ना एक छानसा सूट शिवून घ्या, अगदी क्लास 1 ऑफिसर शोभाल असा. माझं लग्न एका होणाऱ्या क्लास 1 ऑफिसरशी होतंय. माझ्या आई बाबांनी तर सगळ्यांना सांगितलंय, सगळ्या नातेवाईकांना. आता फक्त त्या दिवसाची वाट बघतीये मी. तुम्ही हॅलो, काय झालं? देविका, मी नंतर बोलू तुझ्याशी. थांबा, काय झालंय? काही नाही ग. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय ना? तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा काय झालंय. देविका, काल रात्री माधव दादाला जखम झाली. काय? हो, आता डॉक्टर पण येऊन गेले. आता कशी आहे तब्येत? जखम खोल आहे, मलमपट्टी झाली आहे, औषधं पण दिलीत. पण कसं झालं हे? काय माहिती नाही, माधव दादाला पण कळलं नाही. सॉरी, एवढं सगळं झालेलं असताना मी आपली काही बाई बोलत बसले. काय झालंय हे विचारलं पण नाही. काही हरकत नाही, मी नंतर करतो फोन. हा ठीक आहे, काळजी घ्या. हो. कुणी केलं असेल हे? काय हो, कसलो विचार करतास? काय नाही. माका माहित हा, मारायचा होतास ना, डोक्यात घालायची कुराड. किती सोडलास असाच? तुझा का डोका फिरला? काय गो, तुका खरंच वाटतं मी मारले माधव दादांका? मग काय, मी नाही मारलंय आणि कोणी मारला तर पण माका माहित नाही. असा कसा? एवढो वार झालो घरातल्या घरात आणि कोणाकच माहित नाही? तुका काय कळता? घाबरलेले आज सगळे घरातली. पण माधव दादांका काय झाला असता तर? पोलीस इले असते. माका नाही वाटत. नायकांच्या घरात एवढे मुर्दे पडले, कधी पोलीस इले हत काय? अगो, घरातल्या कोणा काय झाला तर येणारच ना. पण घरातल्याच कोणी केलं नसन तर पोलीस योग देतील काय घरात? कसलो विचार करतास? ह्या सगळा चाललेला हा, त्याचा फायदो आपण घेऊ पयो. म्हणजे तुम्ही माधव दादांका मारला नाही ना? नाही. आता मारा. नीलिमा, ही जखम भरायला
खूप वेळ जाईल ना? हो, वेळ लागेल, पण वेळेवर औषधं घेतली आणि बँडेज व्यवस्थित बांधलं की होईल बरं. काळजी करू नको. हो. झोप आता. हळूहळू. ही उशी घे, उशी घे ही. आणि हातावर जोर देऊ नकोस. काय झालं नीलिमा? अशी का बघते? माधव, काल जेव्हा तुला ही जखम झाली त्यावेळी तुला खरंच असं वाटलं का की कोणीतरी तुझ्यावर कुऱ्हाडीने वार केलाय? मला नेमकं आठवत नाहीये काय झालं होतं ते. ठीक आहे, पण तू असं का विचारलंस? माधव, अरे हा वार कुऱ्हाडीने केल्यासारखा नाहीये. ॲबनॉर्मल जखम आहे. म्हणजे तुलाही त्या डॉक्टरांसारखंच वाटतं ना की ही जखम कुठल्या तरी शक्ती? माधव, त्या डॉक्टरांवर माझा विश्वास नाही. ॲबनॉर्मल म्हणजे मे बी कुठलं तरी वेगळं हत्यार किंवा वार करण्याची विचित्र पद्धत आहे ही. ह्यो असो लचको तोडलेला हा हैसून कोणीतरी नशीब तेवढ्यावरच निभावला. नाही तर आपल्या माधवाचा काय झाला असता हो? माका तर लय भीती वाटता. कुणी केला असा त्या सगळा? तुमका काय माहित आहे का? तुम्ही काय बोला नको, तुम्ही फक्त गप रवा. अहो कसा काय कळत नाही तुमका? करा काहीतरी. आपल्या वंशाच्या दिव्यात कोणतरी मारूक बघता हा. आता पण तुम्ही गप रपतालास काय? अहो करा काहीतरी. ज्या कोणी ह्या केला असतात ना त्याका समोर उभो करा आणि विचारा त्याका का असा केलास म्हणान. काय वैरा माधवाशी? पण माझ्या लेखात काय झाला ना तर मी गप बसूच नाही, सांगून ठेवते तुमका. येऊ ना, काय बोलतास या? माझ्या नाही होणार. किती नाही होणार? अगो मुर्दे पाडूची म्हणजे काय वाटलं तुका गो? का याच्या आधी कधी पाडलाच नाही मुर्दे? तेव्हा हात थरथरले नाही तुमचे? गोष्ट वेगळी होती. होय, तेव्हा तेव्हा नायकांच्या भल्यासाठी त्यांच्या फायद्यासाठी मुर्दे पाडलास. अण्णांनी सांगितल्याने की तुम्ही गेलास. पण आता आता तुमका तुमच्या फायद्यासाठी घरातले मुर्दे पाडूचे हात. अगो काय होत कळता तुका? अगो पेडो पडतील हातात. कधी पडलो हात का? अहो तुमका कळत कसा नाही? ह्या घरात भावाभावांचे वाद सुरू होत ह्या सगळ्या गावाक माहित हा. कोणाक काय झाला तर ह्यांच्यावरच आळ येत. एकेकाचे मुर्दे पाडा. काय मिळणार हा मुर्दे पाडून? सोना. आयुष्यात कधी बघितला नाही एवढा सोना मिळत. ह्यांच्यापैकी कोणी राहुला नाही तर सोना आपलाच. नाही, माका नाही जमणार हा. मी सांगितलेला कधी तुमका पटला नाही म्हणून तर आज पण घडी तो घडीच राहुलास. हो ऐका जरा, सोना आपल्याच हातात येऊ खवा. लय लागला हा का तुमका? कोण? मी है. तू 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 इथे का आलीस? हळूहळू. तुम्ही झोपून राहा. तुमका त्रास व्हायत ना? मी बरा आहे, तू जा इथून. या काय? मी तुमका बघू केलंय आणि तुम्ही माका जाऊक सांगतास. अगं सुषमा, नीलिमाला नाही आवडणार ती. त्यांका ना आवडूक काय झालंय? तुमका बरा नाही हा म्हणून मी बघू केलंय. बघितलंस ना, भेटलीस ना,
मी बरा आहे आता, जातो नाहीतर निलिमा येईल. अहो असा काय करतास? माका कळला की तुमका बरा नाही तर माका लय वाईट वाटला. या घरात तुम्ही एकच असे आहात ना, जा माझ्याशी चांगला बोलता, माझा विचार करता, माझी काळजी घेता. माझ्या लग्नासाठी तुम्हीच पुढाकार घेतलास ना. तुम्ही माझी एवढी काळजी घेतलास, मग मी तुमका बघू येतलंच ना. वय ना. हे बघ सुषमा, मी बरा आहे, तू जा इथून. तू सुषमा